श्याम दत्तात्रय पाटील यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय आणि ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. स्वर्गीय जगदेव कान्हा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र योगेश पाटील आणि समीर पाटील दापोडे यांच्याकडून त्यांचे विशेष धन्यवाद. या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला भोजनाची व्यवस्था पूर्णत्वात आलेली आहे. मुन्ना शेठ पूजा गाला गुप्ता कंबोर यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून हे विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. तर निखिल सापडकर यांच्या शुभ हस्ते गजानन माते साहेबांचा इथे स्वागत सत्कार सन्मान केला जाईल. कुंदलगावचे सामाजिक कार्यकर्ते गजानन म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान हेतूचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्याने आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हेतूचित सन्मान आमच्या आयोजन कमिटीकडून केला जातोय. हे आपण पाहू शकता त्यांचा सन्मान इथे केला जातोय. सन्मानाचं स्वरूप शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच त्यांना नेहमीच या धर्मवीर चषकाची आठवण देत राहील. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा साई सरकार ग्रुप यांच्या माध्यमातून आपलं धर्मवीर चषक 2022 मध्ये मनस्वी धन्यवाद. तर बोलूया आपण सामन्याकडे. अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष श्री गणेश भरोडे भरोडे विपक्ष ठाकूरपाडा या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय ठाकूरपाडा संघाकडून हरीश ठाकरे आणि त्याच्या समवेत तालुका क्रिकेटमधील ग्रेट ऑलराऊंडर महेश ठाकरे. तर गोलंदाजीला सुरुवात करेल भरोडी संघाकडून अजय पाटील. पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामना करेल फलंदाज कूलमॅन हरीश ठाकरे. यावेळी पहिला चेंडू टाकताना गोलंदाज स्टेपमध्ये रिदममध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच आपण पाहतोय अतिशय नामांकित 3 पंच लाभलेले आहेत. त्यामध्ये गोकुळ पाटील, शकील कोटे आणि परेश महाजन. या लॉफुलटा चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव. एकेरी धावेने अकाउंट ओपन होत आहे ठाकूरपाडा संघाचा. एकेरी धावेने अकाउंट ओपन करतोय हरीश ठाकरे हा फलंदाज. यावेळी सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटवर गेला होता. हा फटका खेळण्यासाठी जागा बनवली होती. जागा पाहिली आणि चेंडूला जागा दिली. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार. लेग बायच्या रूपाने हा नशिबाचा चौकार.
बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं चांदण झालं या तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं चांदण झालं या धावसंख्या 9वर पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना हरीश ठाकरे आणि महेश ठाकरे हे दोन्ही सलमाचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर स्त्रीकरांची भरोडी संघाकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अजय पाटील. यावेळी ऑन साईडला खेळायचं होतं खरं तर समोर विसफिल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे आणि हाही चेंडू जातोय निघून सीमापार चौकार. तूना प्यार में पागल बनना है तूना याद में पागल बनना है तूना प्यार में पागल बनना है तूना याद में पागल बनना है नशिबाचे 2 चौकार अष्टनायक ठाकूरवाडा संघाला मिळाले आहेत. खराब क्षेत्ररक्षण इथे भरोडी संघाचा आपल्याला पाहायला मिळत आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजी करणाऱ्या ठाकूरवाडा या संघाला. धावसंख्या 13. यावेळी समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय प्रेम पाटील. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या 14वर पोहोचते. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. साई सरकार ग्रुप आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम धर्मवीर चषक 2022 आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे सीमा पार उत्तुंग षटकार. पूर्णा गावचे समाजसेवक किरण खंडागले साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचंही साई सरकार ग्रुप आयोजित धर्मवीर चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे साई सरकार ग्रुप आयोजित धर्मवीर चषक 2022 मध्ये. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब पहिल्या षटकामध्ये सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की या षटकामध्ये तब्बल 20 धावा धावपलकर पाहायला मिळतात. 2 चौकार जे आपण पाहिले होते त्यामध्ये नक्कीच गोलंदाजाचा कुठलाही दोष नव्हता. क्षेत्ररक्षकाने चूक केली होती आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की त्या धावा एक्स्ट्राच धावा आपल्याला पाहायला मिळत आणि परिणाम स्वरूप एक माग्र षटक अजय पाटील याचं पाहायला मिळालं होतं. विष्णू पाटील पाहूया कमबॅक वापसी करतोय का. मात्र अष्टनायक ठाकूरवाडा संघाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विष्णू पाटील दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्ग सज्ज आहे. पलटी शॉट आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. विष्णू पाटील खूप निराश. थोडीशी दुखापतीला सामोरे जातोय हे आपण पाहू शकता. थोडासा इंजर्ड होतोय, दुखापत झालेला आहे ते क्षेत्ररक्षकाला.
तर पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. पलटी शॉट, चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम क्षणी चेंडू अडवला जातोय, मात्र तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. हरीश ठाकरे आपण पाहतोय. या 2 धावेने हरीश ठाकरे पोहोचतो आपल्या वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर आणि अष्टनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या 2 ने वाढून झाली ती धावफलकर 23 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष स्त्रियांच्या भरुड या 2 संघामध्ये. 3 स्टार लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. यावेळी अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि यावेळी मात्र चूक. हे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा होता, मात्र वैभव याला झेलला पकडता आलेला नाही. हवेच्या विरुद्ध दिशेने फटका खेळला होता खरं तर, आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की हा षटकार होऊ शकला नाही आणि झेलही होऊ शकला नाही. विष्णू पाटील सामन्याकडे फलंदाज महेश ठाकरे. यावेळी हा तर चेंडू जाईल सीमापार, लांब पल्ल्याचा षटकार महेश ठाकरे याच्या बॅटमधून. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालतन मल्हारी देवाची अंगोली करतन मल्हारी. तर लांब पल्ल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय महेश ठाकरे याच्या बॅटमधून आणि याच फटक्यांसाठी नक्कीच महेश ठाकरे याला मी तर म्हणेन संपूर्ण अष्टनायक ठाकूरपाडा संघाला ओळखलं जाते. कारण बॅटिंग लाईन जर बघितलं तर अष्टनायक ठाकूरपाडा संघ अगदी आंतरराष्ट्रीय ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज संघ आपल्याला पाहायला मिळत आहे विस्फोटक तोडफोड फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याप्रमाणे ठाकूरपाडा संघाचं वर्णन तसंच काहीतरी करता येईल. हाही संघ आपण पाहतोय नेहमीच आक्रमण करताना आपल्याला तालुका क्रिकेटमध्ये खेळताना दिसलेलं आहे. पुन्हा एकदा 2 ठोकले, आणखीन एक षटकार. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. मृत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा. अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. टोलेजंग फटकेबाजी केली जाते. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये 100 पेक्षा जास्त धावा महेश ठाकरे यांनी कुठून काढल्या होत्या आणि 10 पेक्षा जास्त विकेट त्याच्या नावावर पाहायला मिळाले होते. एकशे 5 रन्स त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि 13 विकेट त्यांनी चटकावले होते. ऑलराऊंडर प्रदर्शन केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आपण महेश ठाकरेच्या बॅटमधून पाहिलं होतं, बॉलमधून पाहिलं होतं आणि त्या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये एक विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि एक अर्धशतक तिथे झलकावलं गेलं होतं. म्हणजे ऑलराऊंडर प्रदर्शन त्या चषकामध्ये पाहायला मिळालं आणि तेच सातत्य आपल्याला या चषकामध्ये पाहायला मिळते. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्ममध्ये महेश ठाकरे हा खेळाडू. यावेळी समोर केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावने संघाची धावसंख्या 37. तर 2 षटकाची समाप्ती झालेली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर अष्टनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर 37 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि या षटकामध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हरेश आणि महेश ही जोडी अजूनही मैदानामध्ये. हरेश याच्या खेळीचा विचार केला तर एक षटकार त्याच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. तर महेश दुसऱ्या बाजूला 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गवर तिसरं षटक हाताळण्यासाठी श्रीगणेश परिवटी संघाकडून गोलंदाज विनोद पाटील येतोय. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंची जास्त, लांबी कमी, आणि हे आपण पाहू शकता. मोका भी दिया और चौका भी दिया. डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान गावाचा निलेश म्हात्रे धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावफलकावर 41 धावा. यावेळी मात्र स्कोर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केली जात आहे. बॅटच्या मधोमध हा चेंडू घेता आला नव्हता फलंदाज महेश ठाकरे याला. चांगल्या टचमध्ये, गोल्डन टचमध्ये आपण पाहतोय महेश ठाकरे याला. यंदाच्या सीझनचा विचार केला तर या खेळाडूने खूपच प्रभावित कामगिरी अष्टनायक ठाकूरपाडा संघासाठी केलेली आहे. विनोद पाटील बॉलिंग मार्कवर राईट आर्म द विकेट. यावेळी कुलमॅनच्या बॅटमधून हॉट फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. यावेळी खुल्या टप्प्याचा चेंडू होता. फ्लिक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू झेपावतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धमक्यांचा प्रयत्न आणि दुसरी धाव ते पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट हरीश ठाकरे आणि महेश ठाकरे या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, अतिशय हलवूवर चेंडू हाताळला होता तिथे गोलंदाजाने. चेंडूमधून वेगच काढून घेतला होता आणि आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता फलंदाज बीट होतोय. हवेचा वेग जर पाहिला तर अगदी फलंदाजासाठी पोषक हवा आहे. कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे सध्या हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. जे ध्वज ते दिशा दर्शवतात. यावेळी एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात महेश ठाकरे याची केली संपुष्टात. DJ Sandeep Sandeep पहिला फलंदाज महेश ठाकरे बाद होऊन फॅलोमध्ये परतला. मात्र बाद होण्यापूर्वी अतिशय सुरेख फलंदाजी, अगदी विस्फोटक फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि बिग हँड दिले जाते महेश ठाकरे याला, ज्याने आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट धावांचं योगदान दिलेलं आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये त्याच्या फलंदाजी जोरावर आपण पाहतोय सध्या अष्टनायक ठाकूरपाडा संघ. मात्र मोठ्या धावसंख्येकडे लक्ष अष्टनायक ठाकूरपाडा संघाचं असणार आहे. नवीन फलंदाज, यंग टॅलेंटेड फलंदाज यतीश ठाकरे बॅटिंगसाठी खेळपट्टीवर केलेलं आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये सागर ठाकरे, सुभाष ठाकरे, एकसे पटकर एक फलंदाज शैलेश ठाकरे हे अजूनही तंबूमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अश्विन येतोय तर सामना करेल फलंदाज हरीश ठाकरे.
अश्विन बॉलिंग मार्कवर शेवटचे षटक आणण्यासाठी आलेला आहे. सामनाकडे फलंदाज हरेश ठाकरे. यावेळी अतिशय सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या वरूनला सीमा पार कुलमॅनच्या बॅट मधून निघाला. हॉट शिट हॉट फटका. धावसंख्या 6ने वेगाने वाढते आणि धावसंख्या 6ने वाढून होते ती धावफलकावर 52 धावा. अर्धशतकी पूर्ण झालेलं आहे. अश्विन ठाकूर संघाचा हा टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय कारण 50 पूर्ण केलेल्या अश्विन ठाकूर संघाने 52 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. श्री गणेश भरवटे विपक्ष अश्विन ठाकूरपाडा हा सामना आपण पाहतोय. बावन्न धावा धावफलकावर झलकल्या गेल्या आहेत अश्विन ठाकूरपाडा संघाच्या. अश्विन शेवटच्या षटकात आलतोय दूरवरच्या टोकाकडून. पुन्हा एकदा हरीश ठाकरेसाठी. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करतोय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही धावसंख्या सिंगलने वाढून होते ती धावफलकावर चूप 53 धावा. आता मध्ये सामोरे चालू फलंदाज यतीश ठाकरे गोलंदाज अश्विन याला. अश्विन यतीश साठी. यावेळी दिशा भरकटलेल्या पंचांचा नोबलचा इशारा होतोय कारण चेंडू पिचच्या बाहेर पिच होतोय आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे आणि फ्रीट खेळण्याची संधी यतीश ठाकरे या फलंदाजाला मिळालेली आहे. पाहूया यतीश संधीचं सोनं करतोय का. आपण पाहत आहात साई सरकार ग्रुप आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम धर्मवीर चषक 2022 हे दिमागदार आयोजन. स्पर्धेचा पहिला दिवस. यावेळी करारा फटका आणि चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. अतिशय सुरेख फटका पण पाहतो फलंदाज यतीश ठाकरे याच्या बॅट मधून. एक्स्ट्रा कव्हर तिथे उभा होता मात्र त्याला बीट करून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चौकार वसूल करतोय. यावेळी मात्र कव्हरच्या वरून चेंडू निघून जातोय पॉइंट रिझन मधून सीमा पार हा चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये या चषकामध्ये आगमन होतोय सुप्रसिद्ध उद्योगपती अभिनव गुप्ता साहेबांचा साई सरकार ग्रुप धर्मवीर चषक 2022 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता अभिनव गुप्ता साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. धर्मवीर चषक 2022 हे दिमागदार आयोजन आणि साई सरकार ग्रुप आयोजित धर्मवीर चषक 2022 मध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती अभिनव गुप्ता साहेबांचा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा या चषकामध्ये. बोलूया आपण सामन्याकडे. शेवटच्या षटकामधील काही चेंडू शेष आहेत. आता अश्विन ठाकूरपाडा संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली ती 62 धावा. चांगली फलंदाजी यतीशाच्या बॅटमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर महेश ठाकरे यांनी चांगली फलंदाजी करताना 31 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. हरीश ठाकरे अजून एक खेळपटू आहे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत.
शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे षटक अश्विन हाताळतोय. तर सामना करायला फलंदाज यतीश ठाकरे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. आज 2 फलंदाजाने चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रमही केलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये नंदन पाटील याने सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि त्यानं त्याच्या सामन्यामध्ये प्रेम पाटील याने सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकण्याचा विक्रम केला होता. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, बॅकहँड डिलिव्हरी आपण पाहतोय. एक धाव पूर्ण करता फलंदाज लेगबाजचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती धावपलकडे 63 धावा. धावसंख्या 63. शेवटचे षटक मार्गस्थ असताना यावेळी फलंदाज बाद. धन्यवाद सुभाष धुमाळ. 63 धावा झालेल्या आहेत आणि 64 धावांचं लक्ष्य पण आम्ही वळणार आहोत, ते म्हणजे स्वागत आणि सन्मान. कारण आमची भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव, त्यामुळे आम्ही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत मान्यवर कक्षामध्ये. यस, आम्ही वळणार आहोत ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. अभिनयजी गुप्ता उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. यस, गुप्ता वेअरहाऊसचे प्रोप्रायटर अभिनयजी गुप्ता, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपलं त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक जयेश जी म्हात्रे, आपण आपल्या शुभ हस्ते अभिनयजी गुप्ता यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अभिनय जी गुप्ता, आपका बहुत बहुत स्वागत है. त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्मवीर चषक 2022 ही जी स्पर्धा आहे, स्पर्धेचे मुख्य आयोजक जयेश जी म्हात्रे आपल्या शुभास्ते करतायत आणि त्यांच्यासाठी शाल, त्याचबरोबर बुके आणि एक जे सन्मान चिन्ह, जे आकर्षक सन्मान चिन्ह, जे नेहमीच मोमेंटोस त्यांना नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. तर वळूया आपण, खरं तर हा क्वार्टर फायनलचा सामना म्हणता येईल. या संघातून हा जो सामना आहे, ही मॅच आहे, यातून जो संघ विजय होईल त्या संघाला वीर तानाजी दापोडे संघाबरोबर लढत द्यावी लागेल, ती म्हणजे सेमीफायनलमध्ये. तर एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे, 64 धावांचं लक्ष. 64 इज अ टार्गेट. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड लगेच माहिती देतात की 16 धावांचा आस्किंग रन रेट आहे. 16 इज द आस्किंग रन रेट, म्हणजे किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे सामना जर जिंकायचा असेल श्रीगणेश भरोडी संघाला. तर आज खूप चांगली कामगिरी आमच्या तिन्ही पंचांनी केली. पंच गोकुळदास पाटील, पंच शकील कुट्टी आणि पंच परेश महाजन. भिवंडी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा जर चेक या गोलंदाजावर कोणी प्रतिबंध घातला असेल तर ते म्हणजे परेश महाजन. सुभाष तुम्हाला आठवत असेल, मी कोण या मैदानावर एक स्पर्धा कव्हर करत होतो आणि त्या ठिकाणी तब्बल भिवंडीमधले 21 गोलंदाजांना चेक घोषित केलं होतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते परेश महाजन यांना जात आहे. त्यानंतर BCA संघटनेची स्थापना झाली आणि मग BCAच्या माध्यमातून कंट्रोल
होत गेलं, पण पहिलं जे श्रेय दिलं जाईल ते परेश महाजन यांना पंच म्हणून. मित्रांनो, उद्या मंगळवार 8 मार्च 2022 दिवस कुठला असणार आहे? महिला दिवस 8 मार्च. पहिला सामना आईदेवी वडुणोकर विरुद्ध जॉली कामतकर. दुसरा सामना समित कुमार गुंदवली विरुद्ध पूर्णा स्पोर्ट पूर्णा. तिसरा सामना जय बजरंग गोरसे बी बेग मॅच विरुद्ध बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास. आणि चौथा सामना असणार आहे तो म्हणजे गौरव एंटरप्राइजेस भादवड विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी. हा सुद्धा दोन्ही बलाढ्य संघ आहेत. केवनी स्पोर्ट केवनी हा संघ सुद्धा खूप धोकादायक संघ आहे. तर वळूया आपण सामन्याकडे. 64 धावांचं लक्ष्य समोर ठेवून सलामीची जोडी खेळपट्टीवर. मला वाटतं अजय याने दीपराजवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. मागच्या वेळेला खरं तर दीपराज 0वर बाद झाला होता, पण हे फार महत्त्वाचं असतं. ओपनिंग स्क्वॉड तुम्ही कधी चेंज करू नका. आज वीर तानाजी दापोडे यांनी जे केलं, सलामी वीरांमध्ये त्यांनी बदल केला नाही. जी संधी दिनेशला दिली, हर्षदला दिली आणि संधीचं सोनं त्यांनी करून दाखवलं. आम्ही जे नेहमी म्हणतो की तालुका क्रिकेटमध्ये सलामीवीर जर सर्वोत्कृष्ट जोडी आजही कुठली असेल तर दिनेश पाटील आणि हर्षद चौधरी, आणि आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पण दीपराजवर विश्वास दाखवलेला आहे. प्रेम याने आज दाखवून दिलेलं आहे की मी माझा नैसर्गिक खेळ कुठल्याही क्षणी खेळू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती, पण या सामन्यामध्ये ते सातत्य दाखवावं लागेल प्रेमियास. कल्पेश येतोय पहिलं षटक घेऊन. क्षेत्ररक्षण एसटी रक्षक एसटीपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक वाईट ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. कल्पेश याला मात्र खोदून काढलं होतं. टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू जातोय ते गलीमध्ये आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते प्रेमियास फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. शुभारंभ होते. 64 धावांचं लक्ष्य आहे, की विशाल लक्ष्य. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये 16 धावा करायच्या आहेत. म्हणजे किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होईल तिसरीकडे बरोडी संघाला. कल्पेश फुलटॉस चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतोय. आणि मी तर म्हणेन की रनिंग बिटवीन द विकेट आहे, खूप लेझी म्हणता येईल. कारण आपण पाहतोय की महेश ठाकरे वाईड ऑफ लॉंग ऑनमधून लॉंग ऑफला आला. एका टप्प्याने चेंडू त्यांनी घेतला. अशा वेळेला तुमच्या 2 धावा होणं गरजेचे असतात, पण खूप लेझी रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेश फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 3 धावा. एकेरी किंवा दुहेरी धावसंख्येनं काही फरक पडणार नाही अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. पुन्हा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पण मात्र एका टप्प्याने चेंडू आडवण्यात धन्यता मानलेली आहे. ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावा दीपराज पूर्ण करतोय. पाच धावा होत आहेत, पण अजूनही चांगली गोलंदाजी सुभाष धवन म्हणता येईल, कारण आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 5 धावा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. कल्पेश यावेळेला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू होता. आजकाल वाईड यॉर्कर चेंडू खूप प्रचलित झालेला आहे आणि ह्या चेंडूवर एक दर्जेदार फटका तुम्हाला खेळता येत नाही. तुम्ही एक तर चॉप करू शकता किंवा थोडासा लेट कटच्या अंदाजे फटका खेळू शकता किंवा तुम्ही बॅकफुटला येऊन फटका खेळू शकता. कल्पेश याला मात्र लॉफ्टेड शॉट काऊ कॉर्नरच्या वरून जाईल. षटकार.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावा आलेल्या तरी सुद्धा सुभाष धुमाल आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. त्याचं कारण की आस्किंग रन रेट 16 धावांचं आहे आणि जेव्हा तुम्ही आस्किंग मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा कमी देतात तेव्हा एक चांगली गोलंदाजी म्हणता येते. तुम्हाला जर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर जी पॉवर प्लेचं षटक असतं ना त्यामध्ये एक मोठी धावसंख्या तुम्ही उभी करायला हवी. ते यश मात्र आलेलं आहे. भलेही शेवटच्या चेंडूवर षटकार लगावलेला आहे आणि श्रीकडे मुरळी संघाची एक मात्र जमेची बाजू आहे ती म्हणजे कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आहे. तसेही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. किमॅन अजय याला सुद्धा अजून यायचं बाकी आहे. विनोद सुद्धा कुठल्याही क्षणी चांगली फटकेबाजी करू शकतो. दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाचा संकटमोचक सुभाष ठाकरे. पहिल्या षटकात बिनबाद 11 ही स्थिती आहे. शेवटच्या चेंडूवर दीपराज यांनी षटकार लगावला. याला आता स्लॉक केल्या आडव्या बॅटने स्वीपचा फटका. चेंडू जाते मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. तालमेल नाहीये, समन्वय नाहीये आणि ह्याच बरोबर प्रेम पाटील बाद. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं म्हणता येणार नाही. आता मात्र खेळण्यासाठी जातोय की मॅन अजय. नॉनस्टेकरला उभा असेल अजय. सुभाष हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. चेंडू खरं तर उजव्या एसटीच्या बाहेर पडल्यानंतर आतमध्ये वळला परंतु एक पंचांचा चांगला डिसिजन म्हणता येईल कारण चेंडू हा उजव्या एसटीच्या बाहेर पडला होता त्यानंतर तो आतमध्ये आला. सुभाष ठाकरे यावाले मात्र इनसाइड आउटचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 14. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण समोर जे लक्ष आहे 64 धावांचं लक्ष आहे. एक मात्र की अजय याच्यावर खूप काही मदार असणार आहे. सुभाष ठाकरे राईट आर्म. याला फटका खेळलेला आहे मात्र झेल होण्याची संभावना नाहीये. बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र मिडऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि अजय 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या होती 16. टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं. सुभाष ठाकरे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. याला फक्त चेंडूला ढकललेला आहे कव्हरच्या दिशेने. फक्त ढकललं होतं कव्हरच्या दिशेने. हलक्या हाताने खेळलं होतं आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या झाली 17. 64 धावांचं लक्ष आहे आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेलं आहे दीपराजास. चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. आतापर्यंत पाहतोय आपण तब्बल 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत फक्त आणि फक्त 6. यावेळेला मात्र जवळपास उजव्या अष्टीच्या बाहेरच्या चेंडूला खेळलेला आहे. जवळपास मी तर म्हणेन सुभाष तुम्हाला वाईट चेंडू होता त्या चेंडूला खेळलेला आहे
आणि मी तर म्हणेन जेव्हा वाईट चेंडू तुम्ही खेळतात ना तेव्हा तुम्हाला निश्चित चौकार किंवा षटकार मिळायला हवा. आणि जर तुम्ही एकेरी किंवा दुहेरी धाव जर वाईट चेंडूवर घेतली तर संघासाठी फारसा फायदा होत नाही. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 आणि आता मात्र जिंकण्यासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती देतील. 47 धावांची आवश्यकता आहे. 47 12 चेंडू आणि 47 धावा. आव्हान तसंही कठीण आहे पण इम्पॉसिबल नक्कीच नाही. क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द वापरला जातच नाहीये. काही होऊ शकतं. वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण तयार राहायचं टॉससाठी. वीर तानाजी दापोडे. वीर तानाजी दापोडे आजचा शेवटचा सामना जो असेल सेमीफायनलचा सामना असेल. जो संघ विजय होईल तो संघ सरळ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तिसरा षटक गोलंदाजी येतोय महेश ठाकरे. फुलटॉस चेंडू. अजयसाठी असा प्रकारचा चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेरच बघायला मिळेल. खराब चेंडू होता. डाव्या शेवरला फुलटॉस चेंडू होताना ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा त्याप्रमाणे अजय यांनी जर समाचार घेतलेला आहे. सरळ भिरकावून दिलं होतं. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 23. याला मात्र मिस टाइम फटका आणि याचबरोबर अजय पाटील बाद. इट्स अ बिग ब्लो. इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का म्हणता येईल. कारण अजय असा एक फलंदाज ज्याच्याकडे एक क्षमता होती मोठे फटके खेळण्याची आणि मोठ्या फटक्याचीच आवश्यकता राहिलेली आहे. वीर तानाजी दापोडे हा या संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि जवळपास हजारो पाठ्याराख्यांसहित हा संघ दाखल झालेला आहे. काल आजच्या दिवसातला शेवटचा सामना ते खेळणार आहेत. मनोधैर्य संघाचं वाढलेलं आहे आणि जशी जशी बातमी दापोडे गावामध्ये पसरलेले त्याप्रमाणे मोठ्या संख्येने पाठीराखे या ठिकाणी मैदानात दाखल होताना दिसत आहेत. असं वाटलं होतं की अजय आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल मात्र पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर बाद झाला. महेश याला पुन्हा एकदा चेंडूवर नजर नव्हती. फक्त क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाही. कमबॅक करतोय हेच फार चांगल्या गोलंदाजीची सुभाष धुमाळ ही खूण आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लागला त्यानंतर महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. त्यानंतर 2 चेंडू काय अप्रतिम टाकलेले आहेत आणि यालाच म्हटलं चांगल्या गोलंदाजी खूण. महेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि महेश स्वतः त्या ठिकाणी झेल घेतोय आणि एक मोठा धक्का बसतोय. दीपराज बाद होतोय. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. मृत झाल्याचा झाल्या वाद आमचा नंदिगे साहेब. मृत झाल्याचा झाल्या वाद आमचा नंदिगे साहेब.
3 फलंदाज बाद झाले. यस, आमचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आता मात्र मिशन इम्पॉसिबल, कारण 24 धावा आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 40 धावा. फक्त गोलंदाजाने ठरवलं तर या धावा देऊ शकतो, फक्त गोलंदाज. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण गोलंदाजाने जर मनात आणलं तरच हा सामना मात्र श्री गणेश भरोडी संघाला जिंकता येऊ शकेल. मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण बघतोय अष्टनायक ठाकूरपाडा संघ, आणि कुठेतरी आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटला ढकललं गेलेलं आहे अजय पाटीलच्या विकेट नंतर श्री गणेश भरोडे हा संघ. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावा. यस, दापोडे गावचे प्रसिद्ध उद्योगपती संभाजी लक्ष्मण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण मी सांगितलेलं आहे की तानाजी दापोडे या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. जशी माहिती दापोडे गावामध्ये पडलेली, तर हजारोंच्या संख्येने समर्थक या ठिकाणी येत आहेत. चांगली कामगिरी केल्यानंतर समर्थक येणारच आहेत. आणि तानाजी दापोडे संघाने खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेली आहे. यतीश येतोय. अंतिम षटक. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू हवेत, मात्र झेल सुटतोय, पण काही फरक पडणार नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण पाहतोय की 3 फलंदाजांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम केलेला आहे. पहिला म्हणजे हर्षल गिफ्ट, त्यानंतर युवराज सिंग, त्यानंतर किरण पोलार्ड. प्रथम श्रेणीमध्ये बऱ्याचशा फलंदाजांनी केलेला आहे, पण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये या ठिकाणी विनोद पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विनोद याने आतापर्यंत पाहतोय 4 चेंडू खेळलेले आहेत, त्यावर फक्त आणि फक्त 1 धाव जमवलेली आहे. जेव्हा तुम्ही 25च्या स्ट्राईक रेटने खेळतात तेव्हा संघ आपला नक्कीच पराभवाच्या समोर जात असतो. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट तुम्ही खेळायला हवं. यतीश याला मात्र पंच केलेला आहे आणि चेंडू जाईल तो म्हणजे वाईड अप, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र आपण पाहतोय की जवळपास फॉर्मॅलिटी. याला मात्र एक लॉफ्टेड शॉट, पहिला एक आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आता मात्र फक्त पराभवाचं अंतर या ठिकाणी कमी होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त 1 धाव मिळेल. आणि त्या मात्र शेवटचा चेंडू आहे तो टाकून मात्र विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे, ते म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला.
याला मात्र डिफेन्स केलेला आहे. अगदी टेस्ट क्रिकेटचा अंदाज बघायला मिळाला आणि त्याशिवाय पर्यायही नव्हता. आणि या ठिकाणी मात्र विजय होते तो अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. अभिनंदन अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. आणि हार्ड लक श्रीगणे भरोडी, हार्ड लक विष्णू पाटील, प्रेम पाटील. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महेश ठाकरे इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 31 धावांची तुफानी खेळी केली. आणि खेळी करताना तब्बल 2 षटकार लगावले आणि 3 चौकार लगावले. आपण टॉस घेणार आहोत, पण तत्पूर्वी महेश ठाकरे आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तसेच कॅप्टनी सुद्धा यायचं आहे. वीर तानाजी दापोडे आणि सागर ठाकरे